तर ही थेट दृश्य पण पाहतोय दुबईमध्ये अडकलेले हे सगळे भारतीय मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि तर पुढच्या काही मिनिटांमध्ये ते सगळे पर्यटक मुंबईमध्ये येणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आता शिवसेनेच्या वतीने ही तयारी केली जाते। हे दृश्य देखील आपण पाहतोय। शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। दुबईतून हे प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था या नागरिकांसाठी करण्यात आलेली होती। इस्रायल अमेरिका इराण युद्धाचा परिणाम विमान वाहतूक सेवेवर झालेला होता आणि त्यामुळे अनेक भारतीय आणि महाराष्ट्रातले हे सगळे नागरिक परदेशामध्ये अडकलेले होते, विशेषतः दुबईमध्ये अडकलेले होते। या सर्वांना महाराष्ट्रामध्ये सुखरूप आणि सुरक्षितपणे आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेली होती आणि त्यानुसार आता हे प्रवासी मुंबई विमानतळावर पोहोचलेले आहेत। शिवसेनेच्या माध्यमातून या सगळ्या प्रवाशांचं स्वागत केलं जातंय, नागरिकांचं स्वागत केलं जातंय। ही दृश्य देखील आपण पाहतोय। मुंबई विमानतळाच्या बाहेरची ही दृश्य आहेत। परदेशामध्ये हे सगळे आपले महाराष्ट्रातील नागरिक अडकलेले होते। युद्धजन्य परिस्थितीमुळे काही फ्लाइट कॅन्सल झालेल्या होत्या, विमानसेवेला फटका बसलेला होता। सध्या विमानतळावर आमदार मुर्जी पटेल आणि शायना एनसी या उपस्थित आहेत। शिवसैनिकांसह हे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आलेल्या सगळ्या नागरिकांचं ते स्वागत करताय। परदेशामध्ये हे सगळे नागरिक अडकलेले होते। एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने सुखरूपपणे ते महाराष्ट्रामध्ये परतलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्याकडून विमानाची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि त्यानुसार हे सगळे आपले महाराष्ट्राचे रहिवासी की जे परदेशामध्ये अडकलेले होते, दुबईमध्ये अडकलेले होते, त्यांना सुखरूप आणि सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर शिवसेनेच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।